चंद्रपूर जिल्ह्यातील पूर परिस्थिती आता नियंत्रणात आली असली तरी पुराच्या पाण्यानं मागे सोडलेल्या जखमा अजूनही भरलेल्या नाहीत. वर्धा, इरई आणि झरपट नद्यांच्या पुरामुळे हजारो एकर शेतीवर नदीतील गाळाचा जाड थर साचला आहे. हिरवागार दिसणारा कापूस, सोयाबीन आणि भाजीपाल्याचा बहरलेला शेतमळा आज चिखल आणि गाळाखाली गाडला गेला आहे. कर्ज काढून दिवसरात्र राबून पिकवलेलं पीक एका रात्रीत उद्ध्वस्त झाल्यानं शेतकऱ्यांसमोर पुन्हा नव्यानं उभं राहण्याचं मोठं संकट निर्माण झालं आहे. पुराचं पाणी ओसरल्यानंतर वर्धा, इरई आणि झरपट नदीकाठच्या अनेक गावांमध्ये शेतीचं विदारक चित्र पाहायला मिळत आहे. नदीचं पाणी किनाऱ्यापासून तब्बल 1 ते 1.5 किलोमीटरपर्यंत पसरल्यानं शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. त्यामुळे कापूस, सोयाबीन आणि भाजीपाल्याची पिके पूर्णपणे नष्ट झाली असून अनेक शेतांमध्ये पुन्हा शेती करण्यासाठी गाळ काढण्याचं मोठं आव्हान उभं राहिलं आहे. डोळ्यात अश्रू आणि मनात वेदना घेऊन शेतकरी आपल्या उद्ध्वस्त शेताकडे पाहत आहेत. एका बाजूला कर्जाचे डोंगर, दुसऱ्या बाजूला हातात आलेलं पीक वाहून गेल्याचं दुःख, अशा दुहेरी संकटात तो सापडला आहे. शासनानं तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी आणि गाळ काढण्यासाठी विशेष मदत जाहीर करावी, अशी आर्त मागणी पूरग्रस्त शेतकरी करीत आहेत. पूर ओसरला असला तरी शेतकऱ्यांच्या आयुष्यातील संघर्षाचा महापूर अजूनही कायम आहे. आता जे आम्हाला जे पूरबुडाई जे मिळत आहे हे सरकारने 13,000ची 8,500 आणलेली आहे. आमचा इच्छा आहे का पुन्हा 13,000च हेक्टरी जाहीर करावं आणि चालू जे शेतकरी आहे यांना वंचित केलेलं आहे त्यांची पूर्ण कर्जमाफी द्यायला पाहिजे, हे आमचं म्हणणं आहे. बाकी जे नुकसान ते आता पूर्ण झाली आहे दिसतच आहे. कापूस शेती होती, सोयाबीन शेती होती आणि भाजीपाला होता. माझ्याकडे 3 मुली शिकत होते. 3 मुली शिकताना मी भाजीपाल्यामध्ये कमीत कमी 4 ते 5 लाख कमवो. 4-5 लाखामध्ये माझ्या मुलाचं शिक्षण आणि माझा इतर खर्च घरगुती निघे. आणि जेव्हा मी कर्ज भरायची माझ्याकडे पुरबुडी आणि माझी शेती पुरी वाहून जाईल, तर कर्ज भरायची मी एखाद्या नातेवाईकाकडून व्यापाऱ्याकडून व्याजासहित पैसे आणू आणि कर्ज भरू आणि त्यांचे पैसे मी परत करू. असे करू मला 6 वर्ष झाले. तर मी शेतकरी थोडासा हवालदिल झालो नंतर. आणि मला असं वाटते काळजी का माझे मुलं शिकत आहे, मी कुठपर्यंत पैसा खर्च करू, कारण मी एकच गाडी जुनी हे मी आयुष्यभर चालवत बसलो आणि माझं आयुष्य मी आज 60 वर्षाचा व्यक्ती आलो. 69 जन्म आहे आणि माझी वय वाढत चालली आहे. कारण येणारा काळ मला कष्ट होऊ शकत नाही. भाजीपाला कष्ट करणं म्हणजे खूप मुलं बाळ घेऊन कामं करावं लागते. आज मजुराचा खर्च व्हायला आहे, खताचा खर्च व्हायला आहे, दवाईचा खर्च व्हायला. हिशोब काढला तर माझ्याकडे रुपया वाचत नाही दरवर्षी. आणि जे शेतकऱ्याने जे चालू कर्जाची माफी मागली आहे त्या शेतकऱ्याला मी देवेंद्र फडणवीसला मी हात जोडून पाया लागून विनंती करतो का चालू कर्जाच्या सगळं सरसकट कर्ज माफ करावं. चालू शेतकरी हे कवाही हवालदिल आहे. थकीत शेतकरी हे सार्वजनिक फायदा घेत आहे, पण चालू कर्जवाले हे शेतकरी पुरे हवालदिल होत आहे. त्यांच्या आईवडिलाच्या मुलाबाळाच्या डोळ्यातून अश्रू पडत आहे. असं वाटतं का मला देवेंद्र साहेबने पुरं काम करावं. उत्कृष्ट निकाल, दर्जेदार शिक्षण, हमखास करिअरची दिशा देणारे श्री साई पॉलिटेक्निक चंद्रपूर. प्रवेश प्रक्रिया सुरू. 31 वर्षांची गुणवत्तापूर्ण तांत्रिक शिक्षणाची परंपरा, विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अनुभवी प्राध्यापक, आधुनिक प्रयोगशाळा, इंडस्ट्री ओरिएंटेड शिक्षण आणि उत्कृष्ट प्लेसमेंटची संधी. पॉलिटेक्निक डिप्लोमा 3 वर्ष, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, कम्प्युटर इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, मायनिंग अँड माइन सर्वेइंग इंजिनिअरिंग, डिप्लोमा इन मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी बीटेक इंजिनिअरिंग, ॲडव्हान्स्ड डिप्लोमा इन एक्स-रे रेडिओग्राफी टेक्निक्स. कॉलेजमधील विशेष सुविधा, उच्च शिक्षित व अनुभवी प्राध्यापक वर्ग, अत्याधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळा, कम्प्युटर सेंटर व स्मार्ट क्लासरूम्स, डिजिटल लायब्ररी व रीडिंग रूम, लँग्वेज लॅब सुविधा, सेंट्रल वर्कशॉप, इंडस्ट्रियल व्हिजिट्स व इंटर्नशिप ट्रेनिंग, कॅम्पस प्लेसमेंट ट्रेनिंग, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट व इंटरव्ह्यू गायडन्स, कॉलेज बस सुविधा, बॉयज अँड गर्ल्स हॉस्टेल सुविधा, कॅन्टीन व मेस सुविधा. प्लेसमेंट हीच आमची ओळख. नामांकित कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांची निवड. टाटा, महिंद्रा,
बजाज, HCL, कॉमिन्स, अदानी पॉवर, CEAT टायर, अंबुजा सिमेंट आणि इतर नामांकित कंपन्यांमध्ये करिअरची संधी. आजच आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रवेश निश्चित करा. श्री साई पॉलिटेक्निक, नागपूर रोड, चंद्रपूर. ॲडमिशनसाठी 7768-999-001 किंवा 9429-693737 या क्रमांकावर संपर्क साधा. ॲडमिशन ओपन. श्री साई कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, भद्रावती.